आपण पाहत आहात लोकवेद सांगली न्यूज। गाव ते शहर आम्ही आहोत तुमच्या सोबत। ताज्या आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी लोकवेद न्यूज सांगली चॅनलला आत्ताच सबस्क्राइब करा। सांगलीच्या शिरपेचात मानाचा तुरा अशोक काकडे यांच्या कराटे तायक्वांदो कन्या सक्षमीकरण उपक्रमाची इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्समध्ये नोंद। सांगली प्रशासकीय इच्छाशक्ती आणि दूरदृष्टीच्या जोरावर एखादा शासकीय उपक्रम जनचळवळ कसा बनू शकतो याचे उत्तम उदाहरण सांगली जिल्ह्याने देशासमोर ठेवलं आहे। सांगलीचे तत्कालीन जिल्हाधिकारी अशोक काकडे देशमुख यांच्या संकल्पनेतून राबवण्यात आलेल्या शालेय मुलींसाठी जिल्हास्तरीय सर्वात मोठा कराटे तायक्वांदो कन्या सक्षमीकरण उपक्रमाची दखल आता राष्ट्रीय स्तरावर घेतली गेली आहे। इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्समध्ये या ऐतिहासिक उपक्रमाची अधिकृत नोंद झालेली असून या संदर्भातील प्रमाणपत्र आज प्राप्त झाले आहे। अशोक काकडे यांनी सांगलीत कार्यभार सांभाळत असताना सांगलीकरांसाठी समाजासाठी जे 16 महत्त्वपूर्ण आणि लोकाभिमुख उपक्रम राबवले त्यातील महिला सबलीकरणाचा हा उपक्रम मैलाचा दगड ठरला। 8 जुलै 2025 ते 8 मार्च 2026 या 9 महिन्यांच्या कालावधीत सांगली जिल्ह्यातील जिल्हा परिषद आणि खाजगी माध्यमिक शाळांमधील तब्बल 39,601 मुलींना विनामूल्य कराटे प्रशिक्षण देण्यात आले। ग्रामीण भागातील मुलींमध्ये स्वबळ, शारीरिक तंदुरुस्ती आणि आत्मसंरक्षणाचे कौशल्य विकसित व्हावे हा यामागचा मुख्य उद्देश होता। यापैकी 15,508 मुलींना येलो बेल्ट प्रदान करण्यात आला, जो त्यांच्या जिद्दीचा आणि प्रशिक्षणाच्या यशाचा पुरावा आहे। या विक्रमाची इंडिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये सर्वात महत्त्वपूर्ण आणि रेकॉर्ड झालेला उपक्रम म्हणून नोंद करण्यात आली आहे। या खूप मोठ्या यशाबद्दल बोलताना महाराष्ट्र कृषी उद्योग विकास महामंडळ MEIDCचे व्यवस्थापकीय संचालक आणि सांगलीचे तत्कालीन जिल्हाधिकारी अशोक काकडे यांनी म्हटले की मी केवळ एक निमित्त होतो। हे सर्व यश माझ्या सांगलीच्या टीमचे आहे। इथला प्रत्येक अधिकारी आणि जमिनीवर काम करणारा प्रत्येक प्रशासकीय कर्मचारी कोणत्याही उपक्रमावर जीव तोडून काम करतो आणि म्हणूनच हे यश शक्य झाले। ज्या 39,601 मुली आज आत्मविश्वासाचा मंत्र घेऊन उभ्या राहिल्या आहेत त्यांच्या माध्यमातून घडणाऱ्या पुढील पिढ्यांसाठी हे मोठं काम झाले याचा मला सार्थ अभिमान आहे। सांगलीचे पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी ऐतिहासिक कामगिरीबद्दल संपूर्ण प्रशासकीय यंत्रणेचे अभिनंदन केले। सांगलीच्या टीमने येणाऱ्या पिढीचे भवितव्य सक्षमपणे उभे करण्यासाठी जे पाऊल उचलले आहे ते अत्यंत महत्त्वाचे आणि कौतुकास्पद आहे। अशा शब्दात त्यांनी या उपक्रमाचे स्वागत केले आहे। जिल्हा परिषद आणि खाजगी माध्यमिक शाळांमध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणावर आणि एवढ्या शिस्तबद्ध पद्धतीने एखादा उपक्रम राबवला जाऊ शकतो हे अशोक काकडे यांच्या नेतृत्वाखाली सांगली प्रशासनाने सिद्ध करून दाखवले आहे। या राष्ट्रीय विक्रमामुळे सांगलीच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला असून संपूर्ण जिल्ह्यात आनंदाचे वातावरण आहे। अशोक काकडे यांनी सांगली जिल्हाधिकारी असताना केलेल्या महत्त्वपूर्ण 16 उपक्रमांची समाज मनातून मोठ्या प्रमाणावर दखल सांगलीकर नेहमीच लक्षात ठेवतील।